नमस्कार, आप मुझे देख रहे हैं एमएनएस न्यूज लाइव पर। देखते हैं आज की खास खबर। जिले में चलता फिरता कोविड टेस्ट सेंटर शुरू, महापौर और आयुक्त ने दी हरी झंडी। शहर में कोरोना संक्रमितों की संख्या दिन ब दिन तेजी से बढ़ती जा रही है। संक्रमितों के साथ ही मरने वालों के आंकड़ों में भी बढ़ोतरी हो रही है। वर्तमान में अधिक से अधिक मात्रा में लोगों की कोविड टेस्ट हो, इसीलिए मनपा ने चलता फिरता कोविड टेस्ट सेंटर शुरू किया है। मनपा ने प्रत्येक जोन में कोविड टेस्ट की सुविधा उपलब्ध कराने के लिए 12 बसों को मॉडिफाई किया है। बुधवार को महापौर संदीप जोशी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी ने हरी झंडी दिखाकर 12 कोविड टेस्ट सेंटर बसों का लोकार्पण किया। सर किती बस किती बसेस आहेत, कुठल्या पद्धतीने काम होणार आहे? आपण आपल्याला माहिती असेल, आपल्या शहरामध्ये मोफत टेस्टिंग व्हावी त्यासाठी आपण ऑलरेडी 55 केंद्र आपण चालू करून ठेवलेले मागच्या महिन्याभरापासून चालू आहे। आतापर्यंत हे केंद्र स्टेशनरी असायचं, लोक येऊन टेस्टिंग करून घ्यायचं होतं। मात्र आता काही काळामध्ये आता सिम्पटमॅटिक पेशंटची संख्या कमी झाली। याचे ट्रेंड आपण बघितलं तर आपला सेंटरमध्ये पण लोक येणे थोडं प्रमाणात कमी झाले आणि प्रायव्हेट लॅबला पण पूर्वीसारखा लोक जात नाही। थोडा आता टेस्टिंगचा पद्धत थोडा चेंज करण्यासाठी आम्ही महापालिका स्तरावर आम्ही सगळं चर्चा करून आता आपल्याकडे जे बसेस आहे त्याला थोडासा रेट्रोफिटिंग करून एक मोबाईल टीम्स आपण तयार केलेले। आता 10 बसेस अशा प्रकारचे आपण मॉडिफिकेशन करून घेतलेले। त्या 10 बसेस आता आपला शहरामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम मोठ्या प्रमाणात चालू आहे। घरोघरी आपण सर्वे करतो, त्या सर्वेमध्ये आपण जे काही कोमॉर्बिड पेशंट्स, आपल्याकडे रेड लिस्ट पेशंट, हाय रिस्क पेशंट्स आयडेंटिफाय करतो, त्यांना आपण वारंवार सांगतो येऊन आपल्याकडे टेस्टिंग करून घ्या। तरीसुद्धा थोडं लोकांमध्ये येण्यामध्ये थोडंसं कमतरता दिसते। त्यामुळे त्यांच्या एरियापर्यंत आपण अशा प्रकारची गाडी घेऊन जाऊन तिथे आपण टेस्टिंग करायचं आहे। म्हणजे एक प्रकारचा जसं ॲक्टिव्ह सर्वेलन्स करतो याला ॲक्टिव्ह टेस्टिंग असं मला हरकत नाही। अशा पद्धतीने करण्यासाठी एक नाविन्य योजना नियोजन केलं आपण। त्याचं सुरुवात आज आपण करतो। त्याचा परिणाम बघून अजून पुढे काय करायचं याबद्दल निर्णय घेणार आहे। त्याच्यातून अपेक्षा असं आहे, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक हाय रिस्क व्यक्ती, प्रत्येक कोमॉर्बिड व्यक्तींनी टेस्टिंग करून घेणे आवश्यक आहे। आता जरी आपला मागच्या आठवड्याभरामध्ये आपला मृत्यूदर कमी होत चालले, केसेससुद्धा कमी होत चालले, परंतु त्याला आपण समाधानी न होता आपला टेस्टिंगचं प्रमाण अजून वाढवणे आपलं सर्वांचं इच्छा आहे। त्यासाठी टेस्टिंगचा कॅपॅसिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण हे उपक्रम आपण सुरू केले। सर, गेल्या काही दिवसापासून पॉझिटिव्ह केसेस कमी होतात, आता तुम्ही आता सांगितलं टेस्टिंग कमी होत आहे की खरंच नाही वाढतात? टेस्टिंग कमी होते असं सांगता येणार नाही। कारण फॉर एक्झाम्पल आपला कालचा नंबरसुद्धा आपण बघितलं तर 5200चा। कारण तुम्हाला मीडियाचा बाईट आपण देतो, 5 वाजताचा एक अपडेट देतो, 5 वाजता नंतरसुद्धा अपडेट्स होतो ऑनलाईनमध्ये, ते बरेच वेळी कॅप्चर होत नाही। थोड्या प्रमाणे कमी झालेलं ते सत्य आहे। आणि हे कमी प्रमाणाचं कारण 2-3 गोष्टी आहे। कमी प्रमाणे असं नाही आपण टेस्टिंग सेंटर आपण बंद केले, टायमिंग रेस्ट्रिक्ट केले किंवा सेंटरच्या संख्या कमी केल्या असं नाही। आपण बघितलं उलट आपण संख्या वाढवतो आणि प्रत्येक सेंटर पूर्वी 2 वाजतापर्यंत काम करायचं, आता 5 वाजतापर्यंत 6 वाजतापर्यंत आपण चालू ठेवले। कोणत्याही सेंटरला एकही व्यक्ती येऊन वापस गेले टेस्टिंग न करता असे एकही तक्रार नाही आपल्याकडे। मुद्दा एवढंच आहे, थोड्या प्रमाणे आपल्याकडचे सिम्पटमॅटिक पेशंटचे प्रमाण कमी झाले। आपण आता बेडचं प्रमाण वाढवलेले, लोकांना वेळ मिळतो, हे थोड्या प्रमाणे एक प्रकारचं लाईटली घेण्याचं सवय आहे, ते चुकीचं आहे। माझं सर्व नागरिकांना, सर्व घरामध्ये असलेल्या व्यक्तींना माझं आव्हान आहे, आपलं सोयीस्करसाठी वेळेवर टेस्टिंग करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। आपल्याकडचे डेथचं प्रमाण पाहिलं तर एक कन्सिडरेबल प्रमाण उशिरा हॉस्पिटलला पोहोचल्यामुळे होतं। आता बेडचं व्यवस्था अजिबात टेन्शन आहे। आज रोजी भरपूर बेड आपल्याकडे उपलब्ध आहे, 800हून अधिक बेड आत्ताच्या क्षणी वॅकंट आहे। त्यामुळे बेडचा इश्यू नाही आहे। त्यामुळे तुम्ही वेळेवर टेस्टिंग करून घेतलं, तुम्हाला गरजेप्रमाणे वेळेवर आपल्याला हॉस्पिटलला उपचारासाठी पोहोचू शकतात। त्यामुळे आत्ताचं आवश्यकता आहे, सिम्पटम येण्यापर्यंत वाढ न बघता एखाद्या व्यक्तीचा घरे कोणी पॉझिटिव्ह निघालं तर त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन यावी, अशा प्रकारचं मोबाईल सिस्टमला वगैरे वापर करून घ्यावी। मोफत टेस्टिंग होतं अशा प्रकारचं। काही कोविड टेस्टिंग सेंटर जे आहेत ते आता बंद पडलेले आहेत, जसं बेजमबागचा बंद पडला आहे। यामागचं कारण काय? आताही तिथे पेंडॉल वगैरे लागले आहे, पण तिथे कुलूप लागलं आहे। तुम्ही कोणत्या सेंटरबद्दल बोलता माहीत नाही।
बघू दे मला, परंतु आपल्या माहितीसाठी मागच्या आठवड्यामध्ये 2-3 सेंटर आपण वाढवले, खाजगी सेंटरसुद्धा. आणि खाजगी सेंटरला आता शासनाच्या आदेशाप्रमाणे रेटसुद्धा आता कमी करण्यात आले. त्यामुळे आता लोकांना कमी दरामध्ये खाजगी सेंटरला पण टेस्टिंग होऊ शकतो, मोफतमध्ये आपल्याकडेही करू शकतो. असं नाही आहे त्या सेंटरलाच जायला पाहिजे असं नाही आहे. त्या सेंटरचं आपण बघू आपण, परंतु आता खाजगी सेंटरची संख्यासुद्धा वाढलेली, महापालिकेच्या सेंटर संख्यासुद्धा वाढलेली. आपण मोबाईल टीमसुद्धा आपण कार्यान्वित केलेली. या ज्या बसेस तुम्ही तयार केलेल्या आहे, या बसेस आता नागपुरात किती झोनमध्ये पोहोचतील आणि किती संख्या म्हणजे सध्या संख्या वाढणार आहे? सध्या आपण हे लोकांच्या नंबरप्रमाणे सध्या आपण 10 बसेस आपण तयार केलेले. प्रत्येक झोनमध्ये एक बसेस राहणार आहे. या व्यतिरिक्त काही फूड सोल्जर्स वापरून पण आपण टेस्टिंग करणार आहोत, माझे कुटुंब माझी जबाबदारीसोबत. आणि आपल्या अपेक्षा आहे जास्तीत जास्त राहायला पाहिजे. असं नाही आहे नंबर वगैरे सांगता येणार नाही. लोकांचा जेवढं चांगला रिस्पॉन्स होईल, प्रत्येक व्यक्ती टेस्टिंगसाठी येणारी व्यक्ती वापस जाऊ नये टेस्टिंग केल्याशिवाय, हेच आपलं ध्येय. सभापती म्हणतात साहेब म्हणतात की प्रत्येक झोनमध्ये 4 बसेस ठेवले आहेत. तुम्ही म्हणता हे त्यांना नेमकं किती आहे? नाही, सभापती तुम्हाला सांगितलं असेल ॲम्ब्युलन्सच्या बद्दल. ॲम्ब्युलन्स हे जे कन्वर्ट केलेले ॲम्ब्युलन्सबद्दल बोलले असेल. लोकांना ॲम्ब्युलन्स वेळेवर मिळावी त्यासाठी आपण जवळपास 65 ॲम्ब्युलन्स शहरामध्ये आपण उपलब्ध करून दिलेले. यामध्ये काही ॲम्ब्युलन्स आपण RTOद्वारे रिक्वेशन करून घेतलेले, काही ॲम्ब्युलन्स आपला महापालिकेचे, काही 108चे आहे, काही बसेस पण अशा प्रकारे चेंज असतील, त्याबद्दल बोलले असतील. म्हणजे प्रत्येक झोनमध्ये 4 ते 5 ॲम्ब्युलन्स आपण उपलब्ध करून ठेवले, ते लोकांना पाहिजे. सर उपक्रम महानगरपालिकेकडून करण्यात आला टेस्टिंग वाढवण्यासाठी मोबाईल व्हॅन तयार करण्यात, कशी प्रोसिजर राहणार आणि कसं टेस्टिंग केले जाणार? महानगरपालिकेतर्फे टेस्टिंग वाढवण्यात यावं याकरिता आपल्या बसच्या माध्यमातून शहरातील जनतेपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आणि त्यामध्येच या बसेसचा उपयोग करतो आहे. एका बसमध्ये रोजचे 200च्या वरती टेस्टिंग व्हावेत अशी अपेक्षा आहे. त्या भागामध्ये बाजारामध्ये जाऊन, त्या भागातल्या प्रभागामध्ये जाऊन या पद्धतीचे टेस्टिंग व्हावे, त्याला एक शेड्यूल टाईम राहावा अशा पद्धतीचा प्रयत्न आहे. मला असं वाटतं नागपूर महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका आहे संपूर्ण महाराष्ट्रात या पद्धतीचं संपूर्ण व्यवस्था उभी करणारी. ही आता उद्यापासून संपूर्ण 10 झोनमध्ये हे राहणार आणि 10 झोनमध्ये वेगवेगळ्या प्रभागामध्ये याची रचना होणार. लॉकडाऊनचा पूर्ण इतिहास आहे की लोकप्रतिनिधीला विश्वासात न घेता महानगरपालिका काम करत होती. आता झोन या आहे हा कार्यक्रम असणार आहे, तर लोकप्रतिनिधीला विश्वासात घेतला लोकप्रतिनिधींना सांगितलं जाणार आहे कोणाच्या प्रभागात केव्हा ही व्हॅन आहे त्याची देखील माहिती त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. टेस्टिंग व्हावेत अशी अपेक्षा आहे. त्या भागामध्ये बाजारामध्ये जाऊन, त्या भागातल्या प्रभागामध्ये जाऊन या पद्धतीचे टेस्टिंग व्हावे, त्याला एक शेड्यूल टाईम राहावा अशा पद्धतीचा प्रयत्न आहे. मला असं वाटतं नागपूर महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका आहे संपूर्ण महाराष्ट्रात या पद्धतीचं संपूर्ण व्यवस्था उभी करणारी. ही आता उद्यापासून संपूर्ण 10 झोनमध्ये हे राहणार आणि 10 झोनमध्ये वेगवेगळ्या प्रभागामध्ये याची रचना होणार. लॉकडाऊनचा पूर्ण इतिहास आहे की लोकप्रतिनिधीला विश्वासात न घेता महानगरपालिका काम करत होती. आता झोन या आहे हा कार्यक्रम असणार आहे, तर लोकप्रतिनिधीला विश्वासात घेतला लोकप्रतिनिधींना सांगितलं जाणार आहे कोणाच्या प्रभागात केव्हा ही व्हॅन आहे त्याची देखील माहिती त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. झालेला होता जनप्रतिनिधींची बैठक 2 दिवसात होईल, त्याच्यामध्ये पुन्हा निर्णय. तुम्ही कोणत्या सेंटरबद्दल बोलता माहीत नाही, बघू दे मला, परंतु आपल्या माहितीसाठी मागच्या आठवड्यामध्ये 2-3 सेंटर आपण वाढवले, खाजगी सेंटरसुद्धा. आणि खाजगी सेंटरला आता शासनाच्या आदेशाप्रमाणे रेटसुद्धा आता कमी करण्यात आले. त्यामुळे आता लोकांना कमी दरामध्ये खाजगी सेंटरला पण टेस्टिंग होऊ शकतो, मोफतमध्ये आपल्याकडेही करू शकतो. असं नाही आहे त्या सेंटरलाच जायला पाहिजे असं नाही आहे. त्या सेंटरचं आपण बघू आपण, परंतु आता खाजगी सेंटरच्या संख्यासुद्धा वाढलेले, महापालिकेच्या सेंटर संख्यासुद्धा वाढलेले. आपण मोबाईल टीमसुद्धा आपण कार्यान्वित केलेली. या ज्या बसेस तुम्ही तयार केलेल्या आहे, या बसेस आता नागपुरात किती झोनमध्ये पोहोचतील आणि किती संख्या म्हणजे संख्या वाढणार आहे? सध्या आपण हे लोकांच्या नंबरप्रमाणे सध्या आपण 10 बसेस आपण तयार केलेले. प्रत्येक झोनमध्ये एक बसेस राहणार आहे. या व्यतिरिक्त काही फूड सोल्जर्स वापरून पण आपण टेस्टिंग करणार आहोत, माझे कुटुंब माझी जबाबदारीसोबत. आणि आपल्या अपेक्षा आहे जास्तीत जास्त राहायला पाहिजे. असं नाही आहे नंबर वगैरे सांगता येणार नाही. लोकांचा जेवढं चांगला रिस्पॉन्स होईल, प्रत्येक व्यक्ती टेस्टिंगसाठी येणारी व्यक्ती वापस जाऊ नये टेस्टिंग केल्याशिवाय, हेच आपलं ध्येय. सभापती म्हणतात साहेब म्हणतात की प्रत्येक झोनमध्ये 4 बसेस ठेवले आहेत. तुम्ही म्हणता हे त्यांना नेमकं किती आहे?
सभापती तुम्हाला सांगितलं असेल ॲम्ब्युलन्सच्या बद्दल. ॲम्ब्युलन्स हे जे कन्वर्ट केलेले ॲम्ब्युलन्सबद्दल बोलले असेल. लोकांना ॲम्ब्युलन्स वेळेवर मिळावी त्यासाठी आपण जवळपास 65 ॲम्ब्युलन्स शहरामध्ये आपण उपलब्ध करून दिलेले. यामध्ये काही ॲम्ब्युलन्स आपण RTOद्वारे रिक्वेशन करून घेतलेले, काही ॲम्ब्युलन्स आपलं महापालिकेचे, काही 108चे आहे, काही बसेस पण अशा प्रकारचे चेंज असतील त्याबद्दल बोलले असतील. म्हणजे प्रत्येक झोनमध्ये 4 ते 5 ॲम्ब्युलन्स आपण उपलब्ध करून ठेवले, ते लोकांना पाहिजे. साहब मेरा सवाल महापौर साहब से यांना मागून सर हिची बस टेस्टिंगचे करून वाईट आहे, किती बसेस आहे आणि कुठल्या पद्धतीने काम होणार आहे? आपण आपल्याला माहिती असेल आपल्या शहरामध्ये मोफत टेस्टिंग व्हावी त्यासाठी आपण ऑलरेडी 55 केंद्र आपण चालू करून ठेवलेले. मागच्या महिनाभरापासून चालू आहे. आतापर्यंत एक केंद्र स्टेशनरी असायचं, लोक येऊन टेस्टिंग करून घ्यायचं होतं. मात्र आता काही काळामध्ये आता सिम्टमॅटिक पेशंटची संख्या कमी झाली. याचे ट्रेंड आपण बघितलं तर आपला सेंटरमध्ये पण लोक येणे थोडं प्रमाणे कमी झाले आहे आणि प्रायव्हेट लॅबला पण पूर्वीसारखं लोक जात नाही. थोडा आता टेस्टिंगचा पद्धत थोडा चेंज करण्यासाठी आम्ही महापालिका स्तरावर आम्ही सगळं चर्चा करून आता आपल्याकडे जे बसेस आहे त्याला थोडासा रेट्रोफिटिंग करून एक मोबाईल टीम्स आपण तयार केले. आता 10 बसेस अशा प्रकारचं आपण मॉडिफिकेशन करून घेतलेले. त्या 10 बसेस आता आपल्या शहरामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम मोठ्या प्रमाणे चालू आहे. घरोघरी आपण सर्वे करतो. त्या सर्वेमध्ये आपण जे काही कोमॉर्बिड पेशंट्स, आपल्याकडे रेड लिस्ट पेशंट, हाय रिस्क पेशंट्स आयडेंटिफाय करतो. त्यांना आपण वारंवार सांगतो येऊन आपल्याकडे टेस्टिंग करून घ्या. तरीसुद्धा थोडं लोकांमध्ये येण्यामध्ये थोडंसं कमतरता दिसते. त्यामुळे त्यांचा एरियापर्यंत आपण अशा प्रकारची गाडी घेऊन जाऊन तिथे आपण टेस्टिंग करायचं. म्हणजे एक प्रकारचा जसं ॲक्टिव्ह सर्व्हेलन्स करतो याला ॲक्टिव्ह टेस्टिंग असं म्हणणं हरकत नाही. अशा पद्धतीने करण्यासाठी एक नाविन्य योजना नियोजन केलं आपण. त्याचं सुरुवात आज आपण करतो. त्याचा परिणाम बघून अजून पुढे काय करायचं याबद्दल निर्णय घेणार आहे. त्याच्यातून अपेक्षा असं आहे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक हाय रिस्क व्यक्ती, प्रत्येक कोमॉर्बिड व्यक्तींनी टेस्टिंग करून घेणे आवश्यक आहे. आता जरी आपला मागच्या आठवड्याभरामध्ये आपला मृत्यूदर कमी होत चालले, केसेससुद्धा कमी होत चालले, परंतु त्याला आपण समाधानी न होता आपला टेस्टिंगचं प्रमाण अजून वाढवणे आपल्या सर्वांचं इच्छा आहे. त्यासाठी टेस्टिंगचा कॅपॅसिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण हे उपक्रम आपण सुरू केले. सर गेल्या काही दिवसापासून पॉझिटिव्ह केसेस कमी होतात आता तुम्ही कमी होत आहे की टेस्टिंग कमी होतं असं सांगता येणार नाही. कारण फॉर एक्झाम्पल आपला कालचा नंबरसुद्धा आपण बघितलं तर 5200चा. कारण तुम्हाला मीडियाचा बाईट आपण देतो 5 वाजताचा एक अपडेट देतो. 5 वाजता नंतरसुद्धा अपडेट्स होतो ऑनलाईनमध्ये. ते बरेच वेळी कॅप्चर होत नाही. थोडं प्रमाणे कमी झालेलं ते सगळं सत्य आहे. आणि हे कमी प्रमाणाचं कारण 2-3 गोष्टी आहे. कमी प्रमाणे असं नाही आहे आपण टेस्टिंग सेंटर आपण बंद केले, टायमिंग रेस्ट्रिक्ट केले किंवा सेंटरच्या संख्या कमी केल्या असं नाही. आपण बघितलं उलट आपण संख्या वाढवतो आणि प्रत्येक सेंटर पूर्वी 2 वाजतापर्यंत काम करायचं, आता 5 वाजतापर्यंत 6 वाजतापर्यंत आपण चालू ठेवले. कोणत्याही सेंटरला एकही व्यक्ती येऊन वापस गेले टेस्टिंग न करता असे एकही तक्रार नाही आपल्याकडे. मुद्दा एवढंच आहे थोडा प्रमाणे आपल्याकडचे सिम्टमॅटिक पेशंटचे प्रमाण कमी झाले. आपण आता बेडचं प्रमाण वाढवलेले, लोकांना वेळ मिळतो. हे थोडं प्रमाणे एक प्रकारचं लाईटली घेण्याचा सवय आहे, ते चुकीचं आहे. माझं सर्व नागरिकांना, सर्व घरामध्ये असलेल्या व्यक्तींना माझं आव्हान आहे, आपलं सोयीस्करसाठी वेळेवर टेस्टिंग करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याकडचं डेथचं प्रमाण पाहिलं तर एक कन्सिडरेबल प्रमाण उशिरा हॉस्पिटलला पोहोचल्यामुळे होत. आता बेडचा व्यवस्था अजिबात टेन्शन आहे. आज रोजी भरपूर बेड आपल्याकडे उपलब्ध आहे. 800हून अधिक बेड आत्ताच्या क्षणी वॅकंट आहे. त्यामुळे बेडचा इश्यू नाही आहे. त्यामुळे तुम्ही वेळेवर टेस्टिंग करून घेतलं तुम्हाला गरजेप्रमाणे वेळेवर आपल्याला हॉस्पिटलला उपचारासाठी पोहोचू शकतात. त्यामुळे आत्ताची आवश्यकता आहे सिम्टम येण्यापर्यंत वाढ न बघता एखाद्या व्यक्तीचा घरे कोणी पॉझिटिव्ह निघालं तर त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन यावी. अशा प्रकारचं मोबाईल सिस्टमला वगैरे वापर करून घ्यावी. मोफत टेस्टिंग होतो अशा काही प्रकारचं कोविड टेस्टिंग ज्या आपल्या 60 बसेस सुरू आहे, ज्या झोन वाईज हर झोन वाईज 2-2 बसेस दिलेल्या आहे आम्ही ज्या पेशंट आणण्याकरता, आणि 6 शववाहिकाकरता बस दिलेल्या आहे आम्ही. शववाहिका 6 बसेस शववाहिका बनवल्या आणि 10 बसेस ह्या आपण ॲम्ब्युलन्स बनवल्या आहे. आणि आज 12 बसेस आहे. आज या 12 बसेस आम्ही देणार टेस्टिंग करता, ज्या डोर टू डोर जाऊन सगळे जे पॉझिटिव्ह राहो का निगेटिव्ह राहो या कोणी त्याची तब्येत खराब राहो का नाही राहो त्यांना चेक करून घरोघरी जाणार आहे. आणि पूर्ण एरिया वाईज हर झोन वाईज आपण ह्या एक बस दिलेली आहे. अजून रिक्वायरमेंट येईल
तर आपण अजून बसेस वाढवणार आहोत. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार। बचाओ! बचाओ! क्या हो गया इसको? बचाओ! बचाओ! चिल्ला क्यों रहा है? बचाओ! बचाओ! बेवकूफ। बचाओ! कोई जानता है इसको? है कौन? बचाओ! बचाओ! कौन हूँ मैं एक मामूली इंसान जो खुद को और सबको कोरोना से बचाने के लिए इस मौसम में मास्क पहन के सबसे 6 फीट की दूरी रख के आधे घंटे से राशन के लिए खड़ा हूँ और उसके ठीक सामने ये बेवकूफ अपना मास्क उठा के खुलेआम सबको थूक के बीमारी देने की कोशिश कर रहा है। ये सॉरी, वो आदत मत। मास्क पहन। कोरोना थूकने से फैलता है, थूकी चंद। अबे सही नाम है, सभी थूकने वालों को थूकी चंद कह के बुलाना चाहिए। ए थूकी चंद, थूकी चंद, थूकी चंद। थूकी चंद मत बनिए। अपनी बुरी आदतों को बदल के कोरोना की इस लड़ाई में देश की मदद कीजिए। जय हिंद।